नाशिकमध्ये नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडी विरोधात आता मनसेनंही सरकारविरोधात दंड ठोपटलेत। मनसेनं तपोवनात वृक्षतोडी विरोधात आंदोलन केलं। तपोवनातील झाडाच्या फांदीलाही हात लावू देणार नाही असा इशारा मनसेनं दिलाय। तपोवनातील झाडांसाठी मनसे मैदानात। जर का सरकार ठाम आहे की आम्ही झाड तोडणारच, तर आम्ही पण बघतो कसे झाड तोडतो। मराठी सेलिब्रिटींचा आंदोलनात सहभाग। हात जोडून विनंती आहे, जे कोणी अधिकारी सरकार जे कोणी असेल, म्हणजे हात जोडून विनंती आहे, ही आत्महत्या आहे, नका करू दे। खासगी बिल्डरला जागा देण्याचा डाव, मनसेचा सरकारवर आरोप। आम्ही त्या साधू संतांचं स्वागत करतो, पण हे असं आमच्या तुम्ही उरावर बसून सरकार इथे कुंभमेळा करत तर कसं होईल? नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्तानं शहरात येणाऱ्या साधू संतांसाठी सरकारनं तपोवनात साधुग्राम तयार करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यासाठी जवळपास 1800 झाडांची कत्तल केली जाणार आहे। विरोधी पक्षांनी या प्रकरणी पर्यावरण प्रेमींच्या सुरात सूर मिसळत वृक्षतोडीला विरोध केला। त्यात आता मनसेची ही भर पडली आहे। झाडे वाचवा, तपोवन वाचवा अशा आशयाचे बॅनर हातात घेऊन मनसे चित्रपट कर्मचारी सेनेकडून नाशिकच्या तपोवनात आंदोलन करण्यात आलं। महाराष्ट्र चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमय खोपकर आणि अभिनेते संतोष जुवेकर यांच्यासह मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रस्तावित वृक्षतोडीचा निषेध केला। यावेळी खोपकरांनी पार्थ पवारांचं नाव घेत सत्ताधाऱ्यांना खोचक टोला लगावला। माझे मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे, जसं त्यांनी पार्थ पवारांना माफ केलं तसं आमच्या या तपोवनातल्या झाडांना माफ करावं। महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक शहर तपोवनातल्या एकही झाडाच्या फांदीला हात लावू देणार नाही। मनसे चित्रपट सेनेच्या आंदोलनात अभिनेता संतोष जुवेकरही सहभागी झाला होता। वृक्षतोडी विरोधात मी स्वतः सरकारची भेट घेणार असल्याचं त्याने सांगितलं, तर अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनीही या वृक्षतोडीला विरोध केला। भरपूर जागा आहेत, भरपूर पर्याय आहेत आणि पर्याय आणि ते हे सरकार खूप सक्षम आहे, ते हा पर्याय शोधू शकतं, तो पर्याय राबवू शकतं असं माझाही विश्वास आहे। त्यामुळे पुन्हा एकदा विचार करावा, हात जोडून विनंती आहे सगळ्यांकडून, प्लीज हा निर्णय बदला। मला वाटतं माझ्या घरचं माणूस जाण्याचं जेवढं दुःख होईल तेवढं एक झाड तोडण्याचं दुःख मला आहे। कुठल्याही कामासाठी झाड तोडू नये आणि गरज असेल तर पर्यायी मार्ग निवडावा, पण झाड कृपया तोडू नका। अख्ख्या ग्लोबल वॉर्मिंगचं कारणच ते आहे की व्हेजिटेशन कापले, झाडं तोडली आहेत। तपोवनातील वृक्षतोडीच्या विरोधात आंदोलन तापलेलं असतानाच विरोधकांना उत्तर देण्यासाठी सरकारनं ही तयारी सुरू केली आहे। नाशिक शहरात लावण्यासाठी हैदराबादच्या राजमुंद्री इथून झाडं आणली जाणार आहेत। जवळपास 15 फुटांची 15,000 देशी झाडं लावण्याचा निर्णय कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांनी घेतला। गिरीश महाजन यांनी स्वतः हैदराबादच्या राजमुंद्री इथं जाऊन झाडांची निवड केल्याची माहिती मिळते। निवडणूक झाली आणि राजमुंद्रीला गेलो होतो हैदराबादच्या पुढे। त्या ठिकाणी खूप देशभराच्या सगळ्यात मोठ्या नर्सऱ्या त्या ठिकाणी आहेत। आपल्याला मी सगळी झाडं दाखवली, ती जो 15 फुटाची, 18 फुटाची, काही 20 फुटाची झाडं त्या ठिकाणी आहेत। ती सगळी झाडं आणून जो 15,000 झाडं नाशिक शहरामध्ये तात्काळ लावण्याचा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे। दरम्यान मनसे नेते अमय खोपकर यांनी मंत्री गिरीश महाजन यांचा दावा खोडून काढला। महाजन खोटं बोलत असून हा परिसर रेसिडेन्शियल झोन करण्याचा डाव आहे। ही जागा बिल्डरच्या घशात टाकली जाणार असल्याचा मोठा आरोप त्यांनी केला। अहो, आता काल ते खोटं बोलले, मी हैदराबादला गेलोय, हैदराबादनं झाडं आणली आहेत। गिरीश महाजनांवर ते जे काय बोलतात याच्यावर कोणाचा विश्वास नाही। ते झाल्याच्या नंतर रेसिडेन्शियल करण्याचा त्यांचा घाट आहे। तुम्ही ह्याच्या मागचा डाव समजून घ्या। खाजगी बिल्डरच्या घशात हा सगळा एरिया देण्याचा घाट आहे। तपोवन हे नावातच वन आहे आणि त्या ठिकाणी उत्साह दरवेळेस होत असतो। मात्र भारतीय जनता पक्षाला, गिरीश महाजनांना त्या ठिकाणी झाडं तोडायचे पैसे काढायचे आहेत, झाडं लावायचे पैसे काढायचे आहेत, त्या ठिकाणी काहीतरी स्ट्रक्चर उभं करायचे पैसे खायचे आहेत। त्यामुळे भ्रष्टाचार करण्याकरता ही वृक्षतोड सुरू आहे। सत्ताधारी महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसनं याआधीच तपोवनमधील वृक्षतोडीला विरोध केला। या प्रकरणी सामोपचारानं तोडगा काढण्याचा सल्ला अजित पवारांनी दिला।
तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेनंही वृक्षतोडीला विरोध केला. शिवसेनेकडून शुक्रवारी तपोवनात आंदोलनही करण्यात आलं. त्यामुळे सध्या भाजप या मुद्द्यावर एकाकी पडल्याचं चित्र दिसून येत आहे. लक्ष्मण घाटोळचं ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नाशिक.